उस्मानाबाद जिल्हा मजूर सहकारी संघ मर्यादित उस्मानाबाद या संस्थेची निवडणूक दिनांक 5/4/2025 रोजी काल पूर्ण पार पडलेली आहे। 8 केंद्रावर मतदान झालं। प्रत्येक तालुक्याला मतदान केंद्र ठेवण्यात आलेलं होतं आणि त्याची आज मतमोजणी झालेली आहे। पॅनल किती पडले होते? कुठला पॅनल विजयी झाले? 2 पॅनल होते, एक आघाडीचा आणि एक युतीचा असा पॅनल होता। त्याच्यामध्ये सर्वसाधारणमध्ये 4 जागा अगोदरच बिनविरोध आलेल्या होत्या। त्याच्यामध्ये तुळजापूर, वाशी, भूम आणि परांडा हे बिनविरोध सर्वसाधारण जागा आलेल्या होत्या आणि बाकी 9 जागेसाठी 24 उमेदवार रिंगणात होते। त्यापैकी आज आघाडीचे लोहारा मतदारसंघातून सर्वसाधारण गटातून 1 उमेदवार विजयी झालेले आहेत। बाकी उर्वरित 8 उमेदवार हे महायुतीचे निवडून आलेले आहेत। महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।